हा, फक्त आता कोणीतरी नवीन माणूस शोधावा लागणार. परत तो कसा असेल माहित नाही. मेनका होती जरा फटकळ, पण किमान विश्वासू तरी होती. नाही, पण काय करायचे तशी विश्वासू माणसं व्यवहारात? त्यापेक्षा ती फसवी माणसं परवडली. किमान आपण जागरूक तरी राहतो. जे झालं ते बरंच झालं. मेनकाचा त्रास गेला ते बरं झालं. अक्षरा, मला कळतंय म्हणजे तू आणि आई हे समज माझ्या विचार करून करता, म्हणजे माझ्या काळजीपोटी हे समज करता आणि मी अशी माती खातोय. तुम्हाला ना सगळं कळतंय, फक्त वळत नाही. बरं बाई, चुकलो मी. हा, जरा जास्तच चिडलो त्या चिपरीवर. मग आता काय करू तूच सांग. तुम्हाला तुमची चूक कळली ना, ते जास्त महत्वाचं. आता ती कशी सुधारायची ते तुम्ही तुमचं बघा, काय करायचं ते. चूक सुधारायची म्हणजे नेमकं काय करायचं आता? काय म्हणता, काय करून बसलो हे समज. हा, आणि हे समज आहे ना, हे समज तुझ्यामुळे झाले बघ बारक्या. आता तू आहेस की नाही, तिची माफी मागायला पाहिजे बघ. मी का माफी मागायची? मी जे करत होतो ना तेच बरोबर होतं. आणि तुझ्यासाठी करत होतो ना सगळं. वर मलाच बोल. अरे पर बारक्या, एकदा परबीर काय नाही. हे बघ, काही झालं ना, मी तिची माफी मागणार नाही. आणि ती काम सोडून गेली म्हणजे काय करणार आहेस? अशी कशी सोडून जाईल? आणि गेली तर गेली, दुसरं कोण सापडत नाही का ती एकटीच आभाळातनं पडली? अरे बारक्या, तू म्हणतोस ना ते समज बरोबर आहे, ते पट्ट आहे, पण अक्षराला पटना नव हे. आणि तुला पटतंय? मला तर ना काय सुचनाच झालंय बघ. मला सांग, आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे? ए, तू का आता माझी शाळा घेतोयस वय? सांग तरी. झालं की सांग. ए, मग तुला कशाला पाहिजे? बघ, लोकसंख्या किती आहे ते मला बी माहित नाही. हा, पण मला सांग, देशात एवढी लोक आहेत, हा केवढी आहेत? एवढी समधी लोक आहेत आणि तुला दुसरा माणूस सापडत नाही वय? का त्या मेनकाला टिक्का लावून ठेवलाय? मग आता तूच सांग, आपण काय करायला पाहिजे? वहिनींना पटत नाही ना, मग आपण आईसाहेबांशी बोलू. त्यांना म्हणू का आम्हाला दुसरी बाई पाहिजे, बाई? कामासाठी बाई पाहिजे. अरे 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 ऐक तरी,